सरकारमध्ये आहेत, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते येत आहेत. आम्ही त्यांना सांगतो, भाजपचे पण येत आहेत, आम्ही त्यांना सांगतो तुम्ही मंत्री आहेत, तुम्हाला लोकांची सेवा करावं लागेल. तसं शिंदे साहेबाचे पण येत आहेत की लोक सेवा करावं लागेल. त्यात येणं काय वाईट आहे? म्हणजे समाज मतदान लागतं त्यावेळेस येतात आणि समस्या सोडायला येत नाहीत. मग ते मंत्री आम्ही निवडून येऊन देत नाही. जसं मतदानाच्या टायमाला येतात समस्या सोडायच्या टायमाला सुद्धा तुम्ही समाजाच्या कडे आलं पाहिजे, मग ते लोक पाडून टाकतात. मग आजच्या बैठकीतून सरकारला काही इशारा आहे का? आता 11 वाजता आपण आता सविस्तर सगळ्या समोर बोलू. शेवटचं आंदोलन म्हणताय तुम्ही वारंवार. त्याचा शेवट नेमके कधी होईल आणि कसा होईल? चांगल्या कामाला शेवट मला दाखवा. चांगल्या कामाला शेवट नाहीच, कारण सारखं सारखं लढल्यामुळं उलट समाजाचं कल्याणच होतं ना. आणि थांबलो तर पटवळ होईल. चांगल्या कामात शेवट नसतो. तुम्ही शेतात एकदाच गेलात का सारखं जाता, तुम्ही ड्युटीला सारखं जाता का नाही, त्याला शेवट आहे का? चांगल्या कामाला आपण देवाची भक्ती करतो, त्याला शेवट आहे का? सातत्यानं आपण देवाच्या पाय पडायला जातोच. सगळे आपण राम राम सकाळी एकमेकाला घालतोच. आपली संस्कृतीच आहे ती चांगलं कामाला हेच असतं. आता तुम्ही पत्रकार बांधव सातत्यानं अंतरवाली लिहित आहे, कारण ते काम चांगलं आहे. तुम्ही लोकांचे गरिबांचे प्रश्न मांडताय, तुम्ही दुआ घेऊन जाताय, गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊन जाताय. चांगल्या कामाला शेवट नाही. प्रकृती नाही त्याला नावे लागेल. हे बघा काय करायचं जीवाच. नाही मी माझ्या पैसे तसं दुटप्पेपणा नाही. मी माझ्या शरीराची चिंता नाही करत, माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना बघतो. आता लाखो ऍडमिशन होणार आहेत, 50-60 लाखापेक्षा जास्त ऍडमिशन होते. लेकरांचं वाटोळ होईल ना, योग्य वेळीच आंदोलन करावं लागेल. आणि मराठी घरी झोपून काय करणार? पोराचं वाटोळ झाल्यावर येणार. त्यामुळं अगोदरच आपण उठाव घ्यायचा. व्हॅलिटी रोखायला नाही पाहिजे, प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ज्या नोंदी सापडल्या ते झालं पाहिजे, गॅझेटेडच्या विषयाकडे लागला पाहिजे, केसेसचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषयाकडे लागला पाहिजे. आपला 17 संस्थांचं गॅझेटेडचा जे आर राहिलाय. आपण योग्य वेळी जर लढलो तर आपल्या लेकराचं कल्याण होत असतं. आणि मराठ्यांना सांगायचं नाही रे बाबा गरज. मी सांगितलं बाबा मग आज मन भरून आलंय, शपथ सांगतो मी आज मन भरून आलं. आज बैठक नव्हती, आज फक्त पत्रकार परिषद होती, तरी मराठ्यांनी अंतरवाली फुल झाली. आत्ताच तर आंदोलनाच्या दिवशी काय होईल? फडणवीस साहेब नका नाद करू मराठ्याचा. देवेंद्र फडणवीसांची वर्तणूक चांगली नाही, त्यांना मतं मराठ्यांची लागतात, आमदार खासदार मराठ्यांचे लागतात, कार्यकर्ते मराठ्यांचे लागतात, मात्र ते मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करताय असं पण काल म्हणाला होता. सातत्यानं आंदोलन करावं लागणार आहे, थांबून चालणार नाही. आणि फडणवीस साहेबांच्या बद्दल आम्ही बोललोच होतो की या माणसानं चांगलं केलंय जे आर काढून. आता प्रमाणपत्र नाही दिल्यावर मग वाटलं नाही करायला लागले म्हणतो का चांगलं करायला लागले म्हणा. व्हॅलिटी रोखून धरल्यावर चांगलं म्हणायचं, काम केल्यावर चांगलं पण म्हणायचं, आणि काम नाही केल्यावर बोलायचं सुद्धा. त्याच्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. का भाजपच्या मराठ्याच्या लेकर बाळ शिकणार नाहीत का? काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या मराठ्यांचे लेकर शिकणार नाहीत का? ते काय पक्षात येत म्हणून का त्यांचे लेकर साहेब होणार आहेत का? त्यांचे लेकर अधिकारी बनणार आहेत का? त्यांचे लेकर उच्च शिक्षणात जाणार आहेत का? त्याला आरक्षणाचीच गरज लागणार आहे. तेव्हा आपण फीस इतक्या महाग झाल्यात, आता शिक्षणालाही महाग झाले, फीस नाही भरू शकत आपण भाऊ. मग आरक्षणच लागतंय. मग काय भाजपचे लेखबाळ अधिकारी होणार नाही का? कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्यालाही लागणार आहे. म्हणून लढाई करावी लागणार आहे. थँक्यू दादा. धन्यवाद. तर आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळतंय. या बैठकीसाठी अंतरवालीतील बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील हे आल्याचं पाहायला मिळतंय. राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची ही महत्त्वपूर्ण बैठक होते.